राज्यसभेमध्ये जनतेच्या प्रश्नावर बोलणारा खासदार नाही. लोकसभेमध्ये जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणारा, जनतेच्या हिताचे निर्णय लागू करा म्हणणारा, या देशातील सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारा खासदार ना लोकसभेमध्ये आहे ना राज्यसभेमध्ये आहे. जनतेचे अनेक प्रश्न आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतून लोकांची लूट केली जाते, छोट्या छोट्या गोष्टीतून लोकांची पिळवणूक होते, छोट्या छोट्या गोष्टीतून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरलं जातं. एवढंच काय, परदेशात युद्ध सुरू आहे, देश वेठीस. आयातीवर टेरिफ लावलं, देश वेठीस. आज महाराष्ट्रच काय, देशभरात सुद्धा साधा कुणाला फोन केला, अतिरिक्त चार्जेस. रिचार्ज करायचं म्हणलं तर कमी दिवसाचं रिचार्ज. असंख्य प्रश्न आहेत. आज रेशन लोकांना वेळेवर मिळत नाही, दर्जेदार मिळत नाही. प्रवासामध्ये तेच, सरकारी कॅन्टीन मध्ये काय चाललंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि या सगळ्या गोष्टीवर एक असा तरुण तडफदार खासदार आहे, राघव चड्डा, ज्यांनी राज्यसभेचा खासदार म्हणून लोकांच्या महत्वाच्या प्रश्नांना त्या ठिकाणी हात घातला. कारण आमचं लाईट बिल ज्या पद्धतीनं दिवसेंदिवस किलोने जसं वजन वाढतं, तसं लाईट बिल तुम्ही कितीही कमी जास्त वापर करा, तुम्हाला अतिरिक्त चार्जेसचा जो फटका बसतो तो वेगळं सांगायची गरज नाही. राघव चड्डानी सर्वसामान्य माणसाच्या बऱ्याच प्रश्नाला हात घातला. राघव चड्डा हा सर्वसामान्य लोकांच्या मनातली प्रश्न सभागृहामध्ये मांडणारा एक तरुण खासदार. पण तोच राघव चड्डा अरविंद केजरीवालांना नकोसा का वाटतोय? तोच राघव चड्डा आम आदमी पार्टीला नकोसा का वाटतोय? तोच राघव चड्डा आम आदमी पार्टीचा एक स्पीकर आहे राज्यसभेमध्ये. का त्यांचा आवाज दाबला जातोय? कारण राघव चड्डा जनतेच्या, आम आदमीच्या मुद्द्याचं जरी बोलत असले तरी केजरीवालांच्या हिताचं बोलत नाहीत, आम आदमी पार्टीच्या हिताचं बोलत नाहीत. याचा अर्थ ज्यावेळी सभागृहामध्ये राघव चड्डा बोलतात, त्यांच्याकडून वारंवार काही गोष्टी मिस होतात. सरकारला वेठीस धरायच्या गोष्टी ते नेमकं विसरतात. आणि सगळ्यात महत्वाचं, राघव चड्डांची देहबोली जरी सर्वसामान्य हिताची असली तरी ज्या पक्षाने त्यांना तिथं पाठवलंय त्या पक्षांच्या देहधोरणाचं काय. म्हणून राघव चड्डा हे अरविंद केजरीवालांच्या हिटलिस्टवर आले. आणि ही गोष्ट सामान्य नाही. एखाद्या पक्षाचा प्रोटोकॉल असतो, तुम्ही भाषण करायला किंवा संदर्भ द्यायला फार व्यवस्थित देताय, पण तुमचं प्रतिनिधित्व कुणामुळे आहे हे सांगायला तुम्ही नेहमी का विसरता? या मुद्द्यांवर राघव चड्डावर त्या ठिकाणी निर्बंध घातलेले आहेत. ते निर्बंध कशासाठी आहेत, काय आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी चर्चा करू. मित्रांनो, मी पुण्यातून संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. नेहमी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आणि इतर सुद्धा वेगळ्या विषयावरच्या व्हिडिओ मी करत असतो, त्या सुद्धा लाईक आणि शेअर करा. भारतीय जनता पार्टीने अर्थात नरेंद्र मोदी सरकारने ज्या पद्धतीनं आम आदमी पार्टीची दिल्लीतली सत्ता उलटून टाकली, अरविंद केजरीवालांवर त्यांनी जो घोटाळाच केला नाही त्या घोटाळ्याचे आरोप करून त्यांना आतमध्ये टाकलं. ज्यावेळेस राज्यसभेमध्ये आवाज उठवण्याचा प्रश्न आला, राघव चड्डा ताकदीनं बोलत नव्हते. राज्यसभेमध्ये वेगळे विषय राघव चड्डाकडून मांडले जातात, पण ज्या वेळेस विरोधी पक्षांनी सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, इंडिया आघाडी म्हणून आम आदमी पार्टीचं प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये जे खासदार करतात किंवा ज्यांना भूमिका मांडायला तिथं संधी दिली, त्यावेळेस राघव चड्डानी आम आदमी पार्टीची किंवा विरोधी पक्षाची भूमिका मांडलेली नाही. उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस देशातील सगळा विरोधी पक्ष
मतांच्या चोरीच्या प्रकरणाबद्दल, SIR प्रकरणाबद्दल, किंवा जे सत्ताधारी सरकार चुकीच्या पद्धतीनं इथल्या देशवासियांवर, नागरिकांवर चुकीच्या गोष्टी लादत आहे, त्यावेळेस NDA आघाडीनं ज्यावेळेस विरोध ताकदीनं केला त्यावेळेस राघव चड्डा कुथळत नसायचे. राघव चड्डा हे गप्प बसलेले असायचे. ज्या वेळेस राज्यसभेमध्ये विरोधी पक्षाच्या वतीनं काही पत्रव्यवहार करण्याचा प्रसंग आला, राघव चड्डानी सपशेल त्याच्यावर सह्याच केलेल्या नाहीत. म्हणजे राघव चड्डा हे राज्यसभेमध्ये जनतेच्या हिताचे काही मूलभूत प्रश्न मांडतात आणि जे प्रश्न जनतेच्या दररोजच्या दैनंदिन जीवनातले आहेत. आज वीज मीटर कशा पद्धतीने वाढतंय त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलं. आज प्रत्येक फोन कॉल्स मधून किंवा मोबाईल कंपन्यांकडून चार्जेस तुमच्याकडून जास्त घेतले जातात, पण कमी दिवसाची सेवा का दिली जाते? कॉल ड्रॉप होतात त्यावेळेस तुमचे पैसे कट झालेले असतात. असंख्य विषयावर राघव चड्डाने भूमिका मांडल्या, मुद्दा चांगला मांडला, पण कधीही त्यांनी आम आदमी पार्टीचं मी एक खासदार आहे असं नाव घेतलेलं नाही. जर एखादा राजकीय पक्ष आपल्या पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या राघव चड्डांना पंजाब मधून राज्यसभेवर पाठवलं, सभागृहामध्ये, राज्यसभेच्या सभागृहामध्ये एक 5, 6, 7 खासदार आम आदमी पार्टीचे आहेत आणि त्या सगळ्यांचा म्होरक्या राघव चड्डा आहे, परंतु त्यांनी चकार शब्दही आम आदमी पार्टीच्या समर्थनार्थ किंवा पक्षाचं नाव घेऊन जर काढला नसेल, मला त्या दिवसापासून संशय येत होता ज्या दिवसापासून मी राघव चड्डांचे व्हिडिओ पाहत होतो. राघव चड्डांनी आम आदमी पार्टीसाठी किंवा आपल्या पक्षाचं, आपल्या नेत्याचं नाव घेऊन सभागृहामध्ये काही उदाहरणं देणं अपेक्षित आहे. कारण देश जर तुम्हाला वाहवा करत असेल, देशातल्या लोकांच्या आणि मीडियातल्या गळ्यातले ताईत जर तुम्ही असाल, तुम्ही आपल्या पक्षाची, आपल्या विचारांची उंची मोठी करणं अपेक्षित असतं, जे राघव चड्डांनी केलेलं नाही. म्हणून राघव चड्डावर आम आदमी पार्टी आणि केजरीवाल त्या ठिकाणी नाराज आहेत. आता पक्ष आणि नेता ज्यावेळेस नाराजगी व्यक्त करतो तो सहज करत नसतो. काहीतरी महत्वाचे आणि इतर तकलादू मुद्दे या दोघांची सरमिसळ करून एक वेगळं रसायन बाहेर येतं, वेगळे मुद्दे बाहेर येऊ शकतात. पण राघव चड्डा हे जरी प्रणिती चोपडाचे हजबंड असतील, नवरा असेल, किंवा एक राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी दिलं का, यासाठी राघव चड्डा काम करत होते का, हा आम आदमी पार्टीचा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रधानमंत्री मोदीजी असतील किंवा एकंदरीत मोदी सरकार असेल, NDA सरकार असेल, तुम्ही विरोधी पक्षाचे खासदार असून जर सरकारवर तुम्ही आक्षेप घेत नसाल, आणि खास करून आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की प्रधानमंत्री मोदीजी आणि सरकारबद्दल जेवढे त्यांचे विरोधी स्टेटमेंट होते समाज माध्यमांवरून त्यांनी ते सगळे उडवले. याचा अर्थच असा आहे की ते हळूहळू सत्ताधाऱ्यांना फॉर होतात की काय, असा संशय ज्या वेळेस आम आदमी पार्टीला येऊ लागला त्यावेळेस त्यांना राज्यसभेचे जे पक्षाचे स्पीकर म्हणून किंवा एक त्या सगळ्या खासदारांचे म्होरके म्हणून राज्यसभेचं प्रतिनिधित्व ते करायचे, त्या पदावरून हटवलं. याचा अर्थ ते खासदार आहेतच, भूमिका मांडतीलच, त्यांचा आवाज देशभर जाईलच, परंतु ते त्या पक्षाचं नाव घेत नाहीत. राघव चड्डा ही तुमची फार मोठी चूक आहे. मी जे कारण सांगतोय, आम आदमी पार्टीच्या लोकांच्या किंवा नेत्यांच्या त्यांनी जी काही कारणांची यादी तयार केलेली आहे त्याच्यापैकी सुद्धा हा एक महत्वाचा दुवा किंवा महत्वाचं कारण असू शकतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही ज्याचं मीठ खाता त्याच्याविषयी नीट, प्रामाणिक आणि वक्तशीरपणानं वागलं पाहिजे. अडचणीच्या काळात तुम्ही सपोर्ट केला पाहिजे, लढलं पाहिजे. एवढीच माफक अपेक्षा कुणाचीही असते, त्यांच्या नेतृत्वाची का नसेल. तुम्हाला काय वाटतं, राघव चड्डाची ही चूक खरंच सगळ्यात महत्वाची चूक वाटते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि संतोष शिंदे ऑफिशियल हे आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.